1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवरून राज ठाकरेंचा फोटो मात्र गायब झालाय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी बॅनरबाजीला सुरुवात केलेली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। मात्र या बॅनरवरून राज ठाकरेंचा फोटो गायब झालेला आहे। मव्यामधील अनेक नेते यामध्ये पक्ष सहभागी होणार आहेत। मनसे पक्ष सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। असं असताना मात्र राज ठाकरेंचा फोटो बॅनरवर पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असून राजकीय वर्तुळात सुद्धा आता चर्चांना उधाण आलंय। 1 नोव्हेंबरला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे। दरम्यान या बॅनरबाजीच्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। महाविकास आघाडीच्या माध्यमातून 1 नोव्हेंबरला मतदार यादीमध्ये घोळ संदर्भात जे आहे ते महामोर्चा ज्या मुंबई येथील चर्चगेट या ठिकाणी निघणार आहे। तत्पुरते आपण तर पाहता ठाण्यामध्ये त्याची जय्यत तयारीला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील प्रत्येक ठिकाणी जे आहे ते मोठ्या बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या मी ठाणे येथील महानगरपालिकेच्या मुख्यालय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसेच्या माध्यमातून हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती आपण जर पाहिलं तर एक बाजूला जे आहे ते आनंद दिघे आहे तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचाही देखील फोटो लावण्याचा मध्यभागी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचा एकत्र फोटो जो आहे तो ठाण्यामध्ये झळकताना दिसत आहे। तर आपण मजकूरचा पाहिला सत्याचा मोर्चा सत्तेसाठी खोटी मतदार यादी खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चा सर्व खऱ्या मतदार यादीने सामील व्हावा असाही मजकूर जो आहे तो या बॅनरवरती लावण्यात आलाय। त्यामुळे संपूर्ण ठाणे शहरामध्ये या बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाकरेच्या वतीने देखील बॅनर लावण्यात आला, परंतु या बॅनरवरती कुठेतरी राज ठाकरे जे आहे ते या बॅनरवरती गायब आहे असं आपल्याला दिसून येत आहे। एका ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसे हे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावाचा फोटो जो आहे तो एकत्र लावताना येतो, तर दुसरी ठिकाणी जे उद्धव ठाकरे पक्ष आहे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी राज ठाकरे जे आहे ते त्यांच्या बॅनरवरतून कुठेतरी गायब आहे असं चित्र जो आहे तो ठाण्यामध्ये दिसत आहे। त्यामुळे 1 तारखेला हा जो मोर्चा जो तो निघणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे आपण जर पाहिलं तर खोट्या यादी विरोधात जे आहे ते या संपूर्ण महाविकास आघाडीला भर देण्याकरिता मनसे जी आहे ती यांच्याबरोबर सामील होणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे मुंबईमध्ये तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेख सोबत रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।